काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या वतीने शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि शेकडोच्या संख्येनं रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत शोक व्यक्त केला। ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली। पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तीला आपण सर्वजण ठेचून काढू, तसंच सर्व नागरिकांनी एकता दाखवून विश्वास वृद्धिंगत करायला हवा। केंद्र सरकार येणाऱ्या काळात दहशतवादावर सरकार तीव्र कारवाई करेल। दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आपण सर्वांनी अशीच एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे, असं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं। यावेळी कर्नल प्रशांत चतुर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बशीर मुर्तुजा, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, वाहन निरीक्षक, आरटीओ कार्यालय, माजी सैनिक, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, सर्व राजकीय पदाधिकारी, मेडिकल कॉलेज विद्यार्थी, जिल्हा शासकीय रुग्णालय, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आणि रत्नागिरीकर उपस्थित होते। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत या ठिकाणी काश्मीर हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। रत्नागिरीतील मराठी पत्रकार परिषदेची संपूर्ण टीम उपस्थित होती।